तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल. तर गाईज बघू शकता, मी आलोय हमरापूरला. मागचा जो व्हिडिओ होता त्याला तुम्ही खूप सारं प्रेम दिलं आणि खूप साऱ्या कमेंट पण आल्या की लेटेस्ट अपडेट काय ते मला सांग. तर गाईज मागच्या वेळी जेव्हा मी आलो होतो ना, तेव्हा मूर्तीची कामं चालू होती, ती फिनिशिंग वगैरे चालू होती. आता आय थिंक सो सगळे कम्प्लीट झाले आहेत, पेंटिंग वगैरे मूर्त्या झाल्यात ऑलमोस्ट, म्हणजे विकायला ठेवल्याच आहेत. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळे वर्कशॉप कव्हर करणार आहे. किती वर्कशॉपचे किती कामं झाले ते पण सगळे कव्हर करणार आहेत. आणि तुम्हाला माझा व्लॉग खूप आवडतो ते मला माहितीच आहे, पण जर तुम्ही कुठून व्लॉग बघत असाल मला नक्की कमेंट करून सांगा, कारण मला पण समजू द्या की कुठून कुठून व्लॉग बघतात माझे. सो आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया. जास्त तुम्हाला ह्या व्लॉग मध्ये बोर नाही करणार. मेन जे अपडेट आहेत ते तुम्हाला दाखवणार. तर तुम्ही व्हिडिओ थोडा पण स्किप करू नका, व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया. तर चला सुरू करूया. तर मित्रांनो, आता सगळ्यात पहिलं आपण आलोय बल्लाळ आर्ट्स मध्ये. तर बल्लाळ आर्ट्स मध्ये आता मूर्त्याचं आपण कलेक्शन बघूया आणि किती मूर्त्या अशा रेडी झाल्यात फिनिशिंग वगैरे करून ते पण बघूया. तर चला आतमध्ये जाऊया. आता आपण बघू शकता या साईडला हे बघा, आणि ही लोड व्हायला लागली आहे तिकडे बघू शकता. आणि ही आय थिंक सो सांगलीला गाडी चालली आहे. ही बघू शकता मूर्ती. आता आपण आतमध्ये जाऊया या. तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही बल्लाळ आर्ट्स मध्ये एंट्री करताला ना, तेव्हाच बघू शकता सगळ्यात मोठी मूर्ती आहे ही. किती फूटची मूर्ती आहे ही? 12 फुटाची आहे. बुकिंग आहे ही? पेंटिंगची आहे का? बघू शकता गाईज, ही 12 फूटची मूर्ती आहे. आणि याच्या पुढे या, हे बघा ही मूर्ती बघा, ही पण खूप मोठी मूर्ती आहे. ही आय थिंक सो 10.5 फुटाची असेल. ही 10.5 फुटाची आहे काही? किती जास्त आहे. ही वाली मूर्ती बघू शकता. आणि आतमध्ये अजून आतमधले दाखवतो. वाव, ह्या मूर्त्या बघू शकता काय, किती सुंदर मूर्ती आहेत बल्लाळ आर्ट्स मध्ये. आता आपण तुम्ही बघू शकता ही मूर्ती पण खूप छान मूर्ती आहे. पेंटिंग झाल्यावरती आपल्याला प्रॉपर समजणार. आणि इकडे कामं पण खूप सारी चालू आहेत, घाई गडबड आहे. ह्या मूर्तीची अजून कामं बाकी आहेत. पुढे जाऊया, इकडे या, आतमध्ये या. ही बघू शकता बल्लाळ आर्ट्स किती मोठा आहे. अजून पण कामं चालू आहेत. इकडे बघू शकता बारक्या बारक्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत. आणि आय थिंक सो तिथे ओपन पण होती मूर्ती. तर ओपन होतीये ती पण दाखवूया तुम्हाला या. हे बघा, इकडं लाईव्ह बल्लाळ आर्ट्स मध्ये प्रत्येक 5-5, 10-10 मिनिटाला मूर्ती ओपनच असते. बघू शकता मूर्ती ओपन व्हायला लागली. बघ दाखवते, साच्यातून आत्ताच जस्ट बाहेर निघत आहे मूर्ती. खतरनाक खतरनाक. बघू शकता माझ्या बॅक साईडला कामं चालू आहेत, इकडे पण कामं चालू आहेत, तिकडे पण कामं चालू आहेत. आणि बारक्या बारक्या मूर्त्या सगळ्या इकडे रेडी आहेत. बघू शकता किती सुंदर अशा वाटतात. लालबागचा राजा बघू शकता तुम्ही, किती सुंदर मूर्ती वाटते ही पण. आणि देवीची पण प्रतिमा तिथे तुम्ही बघू शकता. त्या साईडला पण पूर्ण देवी ठेवलेले आहेत. तर आता आपण त्या साईडला जाऊया बल्लाळ आर्टच्या एकदम तिकडे जिथं मूर्ती पॅक होत आहेत ना, म्हणजे साचा भरला जातोय ना, तिथं आपण जाऊया. तिथं बघूया काय अपडेट्स आहेत. लवकर लवकर या गाईस. तर बघू शकता मित्रांनो, मागल्या वर्षी आपल्याला काकांनी जेव्हा आलो होतो तेव्हा मूर्ती ओपन करायला दिली ती. तर काम जोरात चालू आहेत का आता? जोरात ना. आता राहिले 50 दिवस आहे ना, पटापट पटापट काम सगळ्या मूर्त्या पोचवायला लागलीत आहे ना. हा चालेल, चला चला आता आपण पुढे जाऊया. इकडे पण मूर्ती बघू शकता, साच्यातून सगळ्या काढलेल्या मूर्ती आहेत. आणि तुम्ही जर टेम्पो वगैरे बघत असाल ना मित्रांनो, बघू शकता टेम्पो वगैरे लोडिंगची पण कामं चालू आहेत इथं. ही बघा मूर्ती, खतरनाक खतरनाक. आतमध्ये दिसते काय? हा, चला आता बाहेर जाऊया मित्रांनो. आता आपण जाऊया बल्लाळ आर्ट्स, जिथून मूर्त्या बनतात आणि तिथे जिथे म्हणजे सेल करायला ठेवल्यात ना रेडी मूर्त्या पेंटिंग वगैरे करून. तर आता आपण तिकडे जाऊया मेन. तर चला आपण निघूया आता तिकडे. तर काहीच बघू शकता तुम्ही इकडे 4 इंच ते 12 फुटाच्या मूर्त्या इकडे रेडी आहेत. सो आता आपण बघू शकता सगळ्यात पहिले ह्या 2 मोठ्या मूर्त्या किती सुंदर अशा वाटतायत. आणि किती याच्यावरती प्लास्टिक लावून ठेवलाय कारण धूळ वगैरे उडते त्याच्यामुळे. ही मूर्ती बघू शकता किती मस्त वाटते. आणि ही पण बघू शकता, ही पण खूप छान मूर्ती आहे. आणि ह्या साईडला पण तुम्ही जर बघताला ना, ह्या सगळ्या 12च्या आतमधल्याच आहेत. म्हणजे तुम्ही समजू शकता ही किती फूट असेल. आय थिंक सो ही 10 फूट असू शकते, ती 12 फूट असू शकते. आणि ही काहीतरी एक 7.5-8 फूट असू शकते. ही मूर्ती पण खूप मस्त आहे. इकडे थोडा लाईटचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे तुम्हाला दिसणार नाही एवढी प्रॉपर. बट तुम्ही छोट्या छोट्या जर मूर्त्या बघताला ना, त्या पण खूप साऱ्या आहेत. छोट्या मूर्त्या जर बघायच्या असतील ना, तुम्ही इकडे आम्ही तुम्हाला या साईडून दाखवतो छोट्या छोट्या मूर्त्या. केदारनाथची जर कोणाला थीम पाहिजे असेल ना, त्या मूर्त्या पण आहेत इकडे बघू शकता. जसं की ही बघू शकता किती सुंदर अशी मूर्ती आहे.
मस्त. मागे बघू शकता केदारनाथ मंदिर दिसतंय, खूप सुंदर मूर्ती आहे. आपण हे पॅक करूया कारण त्याच्यामुळे धूळ वगैरे नाही जायला पाहिजे. आणि वरती बघू शकता ही मूर्ती बघू शकता, किती सुंदर अशा मूर्ती आहेत. ही मूर्ती बघा, ही मूर्ती पण बघा. म्हणजे जेवढं दाखवेल ना तेवढं बल्लाळ आर्ट्स मध्ये कमीच आहे. मूर्त्याचे कलर्स वगैरे खूप छान आहेत, खूप म्हणजे खूप. इकडे पण बघू शकता तुम्ही किती सुंदर सुंदर मूर्ती आहे. हे बघू शकता उंदरावरती बसलेला, किती छान वाटते ही मूर्ती पण. ही बघू शकता दगडूशेठ गणपती ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर बघू शकता अयोध्या टाइप वाली थीम केली आहे, हा अवतारवाली थीम आहे. ही पण खूप छान वाटतेय, सिंपल मस्त वाटतेय. तर हे माझ्या बॅक साईडला बघू शकता, ही पण खूप छान आहे. प्लास्टिक घातल्यामुळे एवढं काय दिसणार नाही तुम्हाला, बट तुम्ही बघू शकता, समजू शकता. आता ही मूर्ती बघा किती मस्त बेसिक अशी वाटतेय, खूप छान वाटतेय. ही मूर्ती बघा, ही बघा, ही पण खूप छान आहे. बल्लाळ आर्ट्स मध्ये आता आपण सध्याला हे बघू शकता बसलेल्या मूर्त्या. म्हणजे जे तुम्ही वर्कशॉप मध्ये बघितलं ना ज्या म्हणत होत्या, त्याच इकडे पेंटिंग वगैरे होऊन हे होतात. आणि तो जर तुम्ही माझ्या बॅक साईडला बघचाला ना ह्याच्या साईडला, तर इकडे हे बनतात पण, म्हणजे काय मूर्त्या इथे पण बनतात. तर ते पण तुम्हाला मी दाखवतो. हे बघू शकता इकडे सगळ्या मूर्त्या बनतात आय थिंक सो. इथे बघा पेंटिंग वगैरे चालू आहे, ती मागे पण पेंटिंग चालू आहे. ही मूर्ती बघा किती सुंदर वाटते आताच. तर आपण जास्त इकडे डिस्टर्ब नाही करणार कोणाला, आपण बाहेर जाऊया, बाहेर जाऊन तुमच्याशी मी बोलतो. फायनली बल्लाळ आर्टचं कलेक्शन तुम्हाला दाखवलंय. तर आता आपण पुढे जाऊया आणि अजून 2-3 वर्कशॉप आहेत त्यांचे पण दाखवूया. तर चला आपण निघूया तिकडे जायला. मित्रांनो आता आपण आलो आहे करण कला केंद्रामध्ये. तर इकडच्या आतमधला आपण काय अपडेट्स आहेत ते तुम्हाला दाखवतो, किती मूर्त्या पेंट झाल्या ते सगळं पण तुम्हाला दाखवतो. त्या साईडला बघू शकता तुम्ही, या साईडला पेंटिंगची कामं अजून चालू आहेत. आणि या 2-3 अशा मूर्त्या रेडी होऊन झालेत. काय दादा बरं आहे? युट्यूब साठी काय बोलतो? सध्या आता काम जोरात चालू आहे. काम जोरात चालू आहे. खूप वेळच साऱ्या नाही भेटत आम्हाला. पहिलं पाऊस लवकर चालू झाल्यामुळे कामाला हे झालंय. हा, करण दादा पण आलाय. ते बघा आमचे शेठ कारखान्याचे शेड डायमंड वर्कचे आमचे भाऊजी हे आमचे डायमंड वर्क खतरनाक. जो तुम्ही जेवढा डायमंड केले ते भाऊजींनी केले. ज्या तुम्ही कशात चमकतायत ना डायमंड, त्या सगळ्या ह्यांनी केले. हे भाऊजी आहेत. तर बघूया आपण आता मूर्ती. आणि गाईज मी तुम्हाला एक सांगणार होतो, ही जी मूर्ती बघता ना, ही जी मूर्ती, ह्या मूर्ती आता मी दादाला विचारलं ह्या मूर्ती किती बुक झाल्यात. तर गाईज ही मूर्ती कमसे कम 25+ बुक झालेत. आणि प्लस इकडच्या गाववाल्यांनी पण म्हणजे हीच मूर्ती सजेस्ट केली. विचार करा म्हणजे या मूर्तीचा किती क्रेज आहे. अजून पण तुम्हाला मी मूर्ती दाखवतो, युनिक युनिक अशा मूर्ती आहेत. या साईडला तुम्ही बघू शकता, ही मूर्ती पण किती छान वाटतीये. त्याच्यानंतर ही मूर्ती बघा, या सगळ्या मूर्ती खूप छान आहेत. आणि ह्या साईडला बघू शकता, जर बसणारी जर कोणाला मूर्ती पाहिजे असेल ना तर ती पण आहे इकडे. आय थिंक सो ही मागल्या वेळी तुम्हाला मी दाखवलेली, ही नव्हती दाखवली, ही बघून घ्या तुम्ही. आणि इकडे बघू शकता गाईज गौरी वगैरे पण आहेत. म्हणजे त्याच्यानंतर देवी वगैरेचा पण काय असेल तर इथेच आहे वाटतं. तर आता आपण आतमध्ये जाऊया, आतमध्ये काय स्टॉक आहे बघूया. या बघा गाईज या साऱ्या मूर्ती आहेत. इकडे बघा कलर मारून ठेवला, याच्यावरती अजून 2-3 हात कलर लागणार म्हणजे असा. या साईडला बघू शकता पेंटिंगची कामं चालू आहे. ही मूर्ती बघू शकता, ही पण मी मागल्या वेळी दाखवलेली. खूप सुंदर सुंदर मूर्ती आहेत. या सगळ्या सॅम्पलला इकडे ठेवलेले आहेत. काय दादा कसं आहे? तू कसा आहेस? एक नंबर. तुझा आशीर्वाद बस. तुझ्या आशीर्वादाने मी चांगला. कारण दादा काय बोलशील युट्यूब साठी? पब्लिक येणाऱ्या पब्लिकला काय बोलशील? येणाऱ्या पब्लिकला लाख लाख शुभेच्छा 2025च्या. आणि प्लस मेन म्हणजे आमच्या युट्यूब वाल्यांचा आभारी आहेत, तर तुमच्यामुळे आम्ही पुढे जाणार आहे. बरोबर, कारण पब्लिक आमचा स्क्रीनशॉट काढून तुम्हाला पाठवते दादा. हो 100%. मला पण तुम्ही पण चांगला आमचा म्हणजे बरोबर आज वरती जायचं आमचं काम तुमच्या हातात आहे. येस येस येस. सोशल मीडिया खूप जास्त स्ट्रॉंग झाली आज. स्ट्रॉंग झाली. बरोबर. तर या मित्रांनो या साईडला बघू शकता, काय भाऊ आपला भाऊ बघू शकता काम करतोय. बघितलेला का नव्हता व्हिडिओ नंतर? बघितलेला ना? अच्छा. या साईडला बघू शकता करण कला केंद्रामध्ये आपण सध्या किती साऱ्या मूर्ती आहेत, भरपूर मूर्ती आहेत, खूप सुंदर सुंदर मूर्ती आहेत. बघू शकता समोर पण बघू शकता किती सुंदर काम चालू आहे. युट्यूबचा बनवतो. तर चला मित्रांनो
गाईज जसं तुम्ही आतमध्ये एंट्री करताना ना ही मूर्ती बघून कोण पण असं म्हणजे 2 मिनिटं मूर्तीच बघत राहणार, कारण तुम्ही याच्यावरती वर्क बघू शकता, किती प्रॉपर वर्क आहे, डिटेलिंग मध्ये वर्क आहे. आणि मित्रांनो, जर कुणाला इकडे जर मूर्ती बुक करायची असेल ना तर आपलं करण दादाचं हे कार्ड आहे, बघू शकता. इथे खाली नंबर दिलेला आहे, इथे खाली इंस्टाग्राम आयडी दिलेली आहे, प्रॉपर तिथे अपडेट्स देत असतात किती मूर्ती आहेत किती मूर्ती नाही. जर तुम्हाला कुणाला विचारायचं असेल कॉल वगैरे करून तर इकडे यांचा नंबर पण दिला आहे आणि प्लस खाली ऍड्रेस पण आहे. तर जास्तीत जास्त मी तर बोलेल इकडे येऊनच मूर्ती बुक करा, आहे ना दादा, बरोबर ना? इकडे येऊन मूर्ती बुक करा, कारण फोटोमध्ये कधी कधी असं होतं की प्रॉपर कलर माहित नाही पडत की मूर्तीचा कोणता आहे, तर त्याच्यामुळे हा समोरून तुम्ही या, कारण समोर त्यांना पण बरोबर मॅनेज होतं. फोनवरती कधी कधी काम असतं, इकडे तिकडे काय काम असेल तर म्हणजे मिसमॅच होऊन जातं त्याच्यामुळे. तर आता आपण जात आहे अथर्व आर्ट्स कडे, तो त्यांच्याकडचं बघूया आपण काय काय झालंय. लवकर ये, पाऊस आहे लागला तिकडे गाईज, कंटिन्यू पाऊस चालू आहे. तर गाईज अथर्व आर्ट्स मध्ये तुम्ही मूर्ती बघू शकता यार, किती खतरनाक मूर्ती बनवली आहे. आणि मागे बघू शकता जगन्नाथाची प्रभाळ लावली आहे, मस्त वाटतंय, खूप सुंदर मूर्ती वाटते, खूप सुंदर. जेवढं बघेल तेवढं कमी वाटतंय. ही पण मूर्ती बघू शकता तुम्ही. आणि तुम्हाला अजून एक मी मूर्ती दाखवणार आहे, तुम्हाला ती खूप आवडणार आहे. पहिली ही मूर्ती तुम्ही बघून घ्या, ही मूर्ती पण किती छान वाटते. आणि त्याच्यानंतर येते छावा, म्हणजेच की समजून जावा, ज्यांनी नाही समजलं त्यांनी कमेंट करा. ही मूर्ती बघू शकता, संभाजी राजेंची, खतरनाक खतरनाक, छत्रपती संभाजी महाराज की जय. खतरनाक अशी मूर्ती आहे ही. अजून एक तुम्हाला मूर्ती दाखवतो. भाई अथर्व आर्ट्स मध्ये मला कडक लय भारी वाटतात, कारण कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता ना, किती सुंदर केलाय, किती मस्त वर्क केलंय. ऍक्च्युली याला डायमंड एक पण नाहीये अजून, आय थिंक सो लागेल याला डायमंड. तर आता आपण आतमध्ये जाऊया, आतमध्ये किती कामं झालेत मूर्तीची ती पण तुम्हाला दाखवतो. आणि आम्ही त्या साईडचं पण त्यांचं पण वर्कशॉप आहे ते पण दाखवतो, आणि समोर पण त्यांचं वर्कशॉप आहे मोठ्या मोठ्या मूर्तीचं, ते पण तुम्हाला दाखवतो. तर आता सध्या तर आता आपण आतमध्ये जाऊया, या तुम्ही. इकडे बघू शकता, इकडे बघू शकता किती साऱ्या मूर्तीची कामं चालू आहेत. मागल्या वेळी जेव्हा आलतो तेव्हा फक्त फिनिशिंग वगैरे करून ठेवल्या होत्या मूर्त्या, आता कलर वगैरे पण झालेत, बघू शकता. इकडे ही बघू शकता मूर्ती किती छान आहे. एक मिनिट, ही बघा, ही बाल गणेशवाली मूर्ती आहे, खूप सुंदर मूर्ती आहे, खूप सुंदर आहे. आणि आतमध्ये अजून बघूया आपण, आतमध्ये पण आहेत अजून पेंटिंगची कामं वगैरे चालू आहे. आणि त्याच्यानंतर आपण मोठ्या मूर्ती बघायला जाऊया. बघू शकता इकडे जॉईनिंग वगैरे चालू आहे, आणि इकडे पण मूर्त्या रेडी आहेत, बघू शकता बसलेला गणपती, खूप सुंदर वाटते ही पण मूर्ती. तर आता आपण मोठ्या कारखान्यात जाऊया, अथर्व आर्ट्स मधल्या. चला. म्हणजे कंटिन्यू गाईज इथे मूर्त्या बनतच असतात. हे बघा, या बिल्डिंग मध्ये ना पूर्ण मूर्तीच बनतात, की जेवढी पण मूर्ती जोपर्यंत वरतीपर्यंत या बिल्डिंग पर्यंत मूर्तीच बनतात. कुछ है मूर्ती अंदर? हाँ, छोटी वाली है क्या? अच्छा, आता गाईज इकडे ना मोठ्यावाल्या मूर्त्या खाली केल्यात आय थिंक सो, आणि बारक्या बारक्या मूर्त्या बघू शकता, एक दोन आहेत मूर्त्या तशा पण, त्या पण तुम्हाला दाखवतो. बघा इकडे प्रभाळ बनतोय, तर इकडे बघू शकता यावाल्या मूर्त्या, ही मूर्ती बघू शकता बनायची चालू आहे ही. आणि इकडे बस बारक्या बारक्या मूर्त्या साचे आहेत सगळे. सो आता आपण बाहेर जाऊया, या मूर्तीची कलरिंग वगैरे बाकी आहे. प्रभाळ बनतोय का मित्र? प्रभाळ बन रहा है क्या पीछे का? अच्छा, ठीक आहे. चला गाईज आता बाहेर जाऊया आपण. तर मित्रांनो, आता थोड्या वेळ पहिला इकडे पाऊस होता आणि आपण सगळं अथर्व आर्टचं कलेक्शन कम्प्लीट केलं, आणि आता त्यांचा दुसरा पण एक कारखाना आहे. सो तिकडे आता आपण जाऊया, तिकडे बघूया किती पेंटिंग वगैरे झालेत, काय झालेत. आणि इकडे आय थिंक सो मोठ्या मोठ्या मूर्त्या इकडे ठेवलेल्या आहेत सगळ्या, जसं की तुम्ही बघू शकता. ही मूर्ती आपण मागल्या ब्लॉग मध्ये पण बघितली, ही मूर्ती बघू शकता, त्या साईडला पण बघू शकता. हे सगळे बघा, खूप अशा सुंदर सुंदर मूर्ती आहेत. ह्या तुम्हाला आता अशा वाटतात, पण पेंटिंग वगैरे झाल्यावर एकदम कडक वाटतात. तर आता आपण आतमध्ये जाऊन बघूया. या साईडला बघू शकता सगळे अशा ठेवलेले आहेत मूर्ती, खतरनाक खतरनाक. ही बघू शकता इकडे खूप सुंदर सुंदर मूर्ती आहेत या साईडला. ही मूर्ती बघा, ही पण खूप छान मूर्ती आहे, हाईट पण याची चांगली आहे, आणि बल्की मूर्ती वाटते अशी. या साईडला बघू शकता, आणि इकडे अजून पण कामं चालू आहेत मूर्त्यांचे.
प्रभाळ वगैरे बघू शकता आणि लोडिंग पण चालू आहे बघू शकता. लोडिंग होऊन चालल्या जातात मूर्त्या. प्रभाळ बघू शकता या साईडला किती आहेत. हे बघा हे किती मोठा प्रभाळ वाटतोय. आणि इकडे पण एक मूर्तीचा साचा भरला जातोय जसं की बघू शकता तुम्ही. अथर्व आर्ट्स मध्ये आता आपण. अथर्व आर्ट्स ना मित्रांनो खूप मोठा आर्ट्स आहे, म्हणजे खूप सारे कलेक्शन आहे तिथे. तुम्ही मूर्त्या खूप साऱ्या, तुम्हाला एक ना एक मूर्ती आवडणार त्याच्यामुळे. या साईडला बघू शकता सगळे पब्लिक आहे. तर आता आपण बाहेर जाऊया आणि बाहेर जाऊन तुम्हाला भेटतो. आणि अथर्वचं तुम्हाला हे सगळं माहिती असेल, नंबर वगैरे मी मागच्या ब्लॉग मध्ये दिला होता. झाले का नाही बघितले? बघा या साईडला. हो ब्लॉक. तर चला मित्रांनो आता आपण अजून कुठे तर जाऊया. अथर्व आर्ट्स मध्ये बघू शकता गाइस तुम्ही, ही वाली मूर्ती पण किती खतरनाक वाटतीये. खूप सुंदर मूर्ती वाटतीये. आणि या साईडला पण बघू शकता. सो बघूया आता बाहेर जाऊया. तर मित्रांनो आता आपण आलो आहे गणेश कला केंद्र तांबड शेत मध्ये. तर इथं आपण बघू शकता ही वाली मूर्ती मी ऍक्च्युली रोडवरून जात होतो तेव्हा मला दिसली. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. तुम्ही बघू शकता खूप सिंपल मूर्ती आणि खूप सुंदर मूर्ती आहे. लालबागची प्रतिमा आहे जसे की बघू शकता. आणि ह्या साईडला पण तुम्ही बघू शकता. थोडंसं ह्या साईड दाखवून त्याने प्रॉपर दिसेल. सो या साईडला बघू शकता. आणि आता मी तुम्हाला त्याच्या बाजूलाच, म्हणजे त्यांचंच आहे आय थिंक सो, तर तिकडे पण तुम्हाला दाखवतो. या सगळ्या पण मूर्ती आहेत बघू शकता. आय थिंक सो हा तेजू काय, मला कमेंट मध्ये एकदा सजेस्ट करा काय कोणती मूर्ती आहे. वाव, ही मूर्ती बघू शकता तुम्ही. खूप सुंदर मूर्ती. ही मूर्ती बघू शकता. खूप सुंदर आहे ही मूर्ती. आणि ह्याचा पेंट वगैरे बाकी आहे. आणि जर आतमध्ये जर याचा तर नमस्कार, कसे आहात? ओके. या साईडला बघू शकता खूप सुंदर मूर्ती आहेत. झाल्यात आहे ना बऱ्यापैकी कामं झालेत. युट्यूब असं करा, हाय करा, हाय. यायलाच लागतंय एकदा. तर मित्रांनो माझ्या जी बॅक साईडला जी तुम्ही मूर्ती बघताय, ही मूर्ती जर बुक करायची असेल गणेश कला केंद्राच्या बाजूलाच जस्ट यांचं आहे श्री प्रसन्नता आर्ट्स. बघू शकता तुम्ही इथे यांचा नंबर पण दिला आहे. मनीष पाटील करून यांचं नाव आहे. बघू शकता 2 नंबर आहेत तनुजा म्हात्रे कडून. तर इकडे तुम्ही येऊ शकता. यांचा नंबर वगैरे मी प्रॉपर तुम्हाला सांगितला आहे. आणि इथे अजून पण खूप साऱ्या मूर्ती आहेत, बारक्या आहेत, मोठ्या आहेत. सो त्या पण तुम्हाला इकडे भेटतील. तर याच्यावरती तुम्ही नक्की कॉल करा आणि मग या मूर्ती बुक करून जावा. तर गाईज फायनली आपलं ऑलमोस्ट सगळे वर्कशॉप एक्सप्लोर करून झाले. तुम्ही पण या, तुमच्या फॅमिलीला घेऊन या. तुम्ही जेव्हा इकडे येचाला तर एक ना एक मूर्ती तर तुम्ही बुक करून घेऊन जाणारच, कारण इकडे मूर्तीच एवढ्या खूप सुंदर आहेत आणि खूप चांगल्या मूर्ती आहेत इकडे. सो गाईज हा ब्लॉग इथेच आपण एंड करूया. जर काय राहिलं असेल तर प्लीज तुम्ही मला कमेंट करा. काय राहिलं असेल तर, अजून कुठले वर्कशॉप एक्सप्लोर करायचे राहिले असतील तर. खूप मोठं गाव आहे, तुम्ही यायचा तर प्लीज तुम्ही टाइम काढून या, कारण इकडे खूप सारे वर्कशॉप आहेत त्याच्यामुळे. तर हा ब्लॉग इकडेच आपण एंड करूया. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.